सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर निखिल परदेशी ब्लॉग्स। तर आज आपण बनवणार आहोत मशरूम पकोडे। करणू 4545 आपला निपलू भाई त्याने आजच म्हणजे 24 ऑगस्टला आज रविवारी त्याने एक व्हिडिओ टाकली होती मशरूम पकोडेची। तर म्हटलं ट्राय करूया। फक्त ट्राय करता करता जरा उशीर झालाय। खरं तर उद्या आपल्याला गावी जायचंय गणपतीसाठी, ऑब्विसली कोकणामध्ये। सो पण एक होतं की ही व्हिडिओ पण बनवायची आहे, एक प्रयत्न करतोय व्हिडिओ बनवायचा। आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींसह आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी ऍक्च्युली इथे उभा राहून मी ही व्हिडिओ अशीच घेतलीये की मला फ्रेम बघायची कशी येते काय ते। मागे मी सगळं तामझाम करून ठेवलेलं आहे। मी आता दुसरीकडे जातो, ते आपलं जे चॉपिंग वगैरे करायचं ते करतो। आता ही फ्रेम बघून लाईट वगैरे कशी येते मला आयडिया नाहीये, कारण आता ऑलमोस्ट 10:30 ऑलमोस्ट नाही 10:33 झालेले आहेत। तरी पण बनवायचे आपल्याला व्हिडिओ। मी आता जस्ट एक व्हिडिओ बनवली ऑलरेडी शॉपिंगची, ती या व्हिडिओच्या नंतर येणार आहे। डीमार्टला गेलो होतो आणि त्यानंतर झुडिओला गेलो होतो। ही व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया। तर दुसऱ्या फ्रेमवर भेटू। स्वागत आहे पुन्हा एका नवीन फ्रेम मध्ये। आणि हा आपला तामझाम करून ठेवलेला आहे। हे डायरेक्ट मी डबेच उचललेले आहेत घरातून, काय काय लागणार आहे ते। सो आपण आज बनवतोय, अरे यार हे काय, हा हे एक साला दांडूकच निघाला। कुठे गेला दांडूक त्याचा? हा हे बघा हरकत नाही। हे सगळं आधी मी काय काय सामग्री घेतलेली आहे मी हे दाखवण्याआधी गॉगल मॅन्डेटरी आहे भाई। म्हणजे फ्राय वगैरे करताना चमायला पूर्ण काळोख पडलाय काय खरं नाही भाई। मॅन्डेटरी आहे गॉगल, पण सध्या नाही फ्राय करताना बघू आपण, कारण अंधार दिसतोय पूर्ण। सो गॉगल पुन्हा आपण ठेवूया बॉक्स मध्ये। आणि काय काय आपण सामान घेतलेलं आहे मशरूम पकोडेसाठी ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। तर मेन आपलं मशरूम पकोडे बनवतोय, त्यासाठी मेन त्याचे इन्ग्रेडियंट्स मशरूम थोडेसे काळे पडले ते आपण धुवून घेऊ। त्यानंतर आपण घेतलेलं आहे धनिया, कोथिंबीर, मिरची, आलं लसणाची पेस्ट, हळद, त्यानंतर इथे घेतलंय जिरा आपण, त्यानंतर चाट मसाला, लसूण घेतलाय आणि लसूण आणि आलं आपण सेपरेट सुद्धा घेतलेलं आहे थोडं, म्हणजे एक फ्लेवर येण्यासाठी। त्यानंतर हिंग घेतलंय थोडं, की व्यवस्थित पचलं पाहिजे आपल्याला, जास्त त्रास नाही झाला पाहिजे। त्यानंतर यामध्ये घेतलंय दालचिनी पावडर, मीठ, तांदळाचं पीठ। त्यानंतर आता घेतलंय आपण थोडाफार ओवा घेतलाय आणि ऍक्च्युली कर्णूभाऊनी फक्त चिली फ्लेक्स टाकले होते, चिली फ्लेक्स टाकले होते। आपण ओरेगॅनो पण टाकणार आहोत, सिंपल फक्त टेस्ट वाढवण्यासाठी। त्यानंतर आपला घरगुती मसाला जो की कोळी मसाला आहे। आणि कर्णूभाऊनी वापरलं होतं मैदा, तर मी मैदा नाही वापरत आहे, मी वापरतो चण्याचं पीठ। सो आणि पाणी मिक्स करण्यासाठी पाणी। तर पहिले आपण हे जे मशरूम आहेत छत्री ती आपण धुवून घेऊया। जी रेसिपी त्यांनी सांगितली होती की आता थोडे काळे पडले तर नॉर्मल आपण पाण्याने वॉश करून घेऊ। त्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकू आणि त्यामध्ये वॉश करून घेऊ। चला तर मग काय करता येईल ते दाखव। मशरूम धुवायला आलो होतो, मशरूम धुवून घेतो। नॉर्मल आधी पाण्यामध्ये पाणी लावून घेऊया, कारण थोडे काळे पडले होते। एक दुसऱ्याचे तर दांडके पण निघालेले आहेत। हे जरा बाजूला जे काय आहे ते जरा इग्नोर मारा। तर त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आपण घेतोय, जेणेकरून जे डाग आहेत ते निघून जातील। नॉर्मल घेतोय आपण आणि पाणी घेतोय त्याच्यात। तर आपण आधी चॉपिंग करून घेऊया, सामान जरासं बाजूला करू आपण। आणि आधी मिरच्या घ्यायच्या आहेत मिरची बघा कशी आहे ही। सो मिरची आधी चॉपिंग करून घेऊया।
मी एकच मिरची घेतोय, जास्त तिखट पण व्हायला नको, कारण ऑलरेडी आपण अद्रक पेस्ट वगैरे टाकणार आहोत. त्यानंतर ह्या ज्या दोन आणखीन मी मिरच्या घेतल्यात त्या थोड्या त्या पिठामध्ये तळायला घेतल्यात. याशा आपण उभ्या कट करून घेऊ. त्यानंतर धनिया चॉप करून घेऊ. ओके. त्यानंतर थोडं लसूण कापून घेऊ आपण. लसूण एकदम फाईन चॉप करायचं आहे. अद्रक लसूणची पेस्ट घेतलेलीच आहे मी, तरी सुद्धा मी सेपरेट लसूण यासाठी घेतोय की थोडा फ्लेवर येईल. ॲक्च्युली कन्नूकडे ती मशीन होती घरवाली, ती घ्यायची आपल्याला, कारण त्याने पटकन म्हणजे कांदा वगैरे, कांदा म्हणा लसूण म्हणा, सगळं पटकन एकदम प्रॉपर क्रश होतं त्याच्यात. हे ॲक्च्युली तसा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला त्याची साईज बरोबर कट होते त्याच्यामध्ये मशीनमध्ये. त्यानंतर अद्रक आपण असंच किसून घेऊ. सो आधी एक टोप घेतलेला आहे आपण. त्या टोपामध्ये घेऊया आपण चण्याचं पीठ घेऊया थोडं. त्यामध्ये तांदळाचं पीठ घेऊया. जी चूक कन्नूभाऊनी केली ती आपण वाचूया, बघूया आता ती होते की नाही होते ते चेक करूया आपण. त्यानंतर यामध्ये दालचिनी पावडर घेतली आहे मी, थोडा जिरा घेतोय. त्यानंतर हळद घेतोय. थोडा चिली फ्लेक्स. नंतर ऑरेगॅनो घेतोय थोडा. काय ऑलमोस्ट संपायला आलंय त्यामुळे ते चिकटलंय ओलं होऊन. त्यानंतर थोडा ओवा. आपापल्या चवीनुसार घ्या, असं काय नाही की एकच चमचे का दोनच चमचे घ्यायचे. त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची टाकूया, थोडी कोथिंबीर आणि भरपूर असं म्हणजे 5 पाकळ्या आपण घेतल्या होत्या लसणाच्या. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतोय. आणि आपला कोळी मसाला, घरगुती कोळी मसाला, जे की माझी मावशी बनवून पाठवते मला गावातून. जास्त नाही घेत, नाही तिखट होईल उगाच. त्यानंतर चाट मसाला जो आहे तो नंतर आपण स्प्रिंकल करू वरून. थोडं हिंग घेतोय. हिंग काय कन्नूबाईने टाकलं नव्हतं. सो आणि त्यानंतर बाई थांब ना, त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट, आलं लसणाची पेस्ट. काय मस्त वास आलाय. त्यानंतर थोडं आपण पाणी टाकू आणि नेहमीप्रमाणे मी चमचा विसरलेलो आहे, तर चमचा येईपर्यंत आपण सुरीने मिक्स करू. तर चमचा आलेला आहे. मिक्स करूया आपण प्रॉपर. व्हिडिओ मी कंटिन्यू चालू ठेवलेली आहे. कसं रेकॉर्ड होतंय मला आयडिया नाहीये, कारण ते आता रेकॉर्ड खरं तर भाई आणि वहिनी आहेत, ते जे आपल्याला टेस्ट करून सांगणार आहेत की मशरूम पकोडे कसे झालेत. ते सध्या उद्या आपल्याला गणपतीसाठी गावी जायचंय. सो त्यांची पॅकिंग चालू आहे आणि मी इथे व्हिडिओ शूटिंग करतोय. त्यांचा मध्ये मध्ये आवाज सुद्धा येत असेल तुम्हाला. त्याचं जे बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. सो आपण आता पुन्हा किचनमध्ये जाऊया, तेल गरम करत ठेवू आणि फ्राय करू. चला भेटू आता पुन्हा आधीच्या फ्रेम मध्ये. तर पुन्हा एकदा तेल आहे जवळ, त्यामुळे गॉगल चढलेली आपली डोळ्यावर आणि तेल 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 हा तेल खाली आहे. तेल घेऊया.
रेग्युलर जे यूजचं आहे तेच मी वापरतोय, असं काय नवीन वगैरे काही घेत नाहीये. थोडं तेल लागेल असं मला वाटतंय, कारण मशरूमची साईज आहे ती थोडी मोठी आहे. सो थोडं तेल टाकायला लागेल त्यामध्ये. झालं, लेवलमध्ये झालं, प्रॉपर लेवलमध्ये झालेलं आहे. तेल पुन्हा जागच्या जागी ठेवून देऊया. गॅस चालू करू. जय शंभो. तर हे जे पीठ दिसते तुम्हाला ते आपलं पापडांचंच पीठ आहे, काही एवढं काय नाही, घरचंच तेल आहे. घरचं तेल म्हणजे घरात वापरातलं तेल आहे. आणि गॅस आपण थोडा फास्टच ठेवलेला आहे, जेणेकरून तेल आपलं लवकर गरम होईल. जोवर तेल गरम होते तोवर आपण अद्रक पटकन किसून बॅटर मध्ये टाकू. मी फ्रेम बघितली, गॉगल चांगली वाटते, सॉरी मी परत एकदा गॉगल लावतोय. सो तेल सुद्धा तोवर कडकडीत तापलेलं आहे. बॅटर आपण थोडं मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. वरची जी लेअर आहे ती लेअर सुटते की नाही ते चेक करण्यासाठी आधी एकच मी मशरूम टाकतोय त्यामध्ये. खारा पाहिजे. हो 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 हो, एकच नंबर, एकच नंबर भाई. जणू काही लॉलीपॉप झालेले आहेत. तेलाचा आवाज येत असेल. हो 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 हो, मी दाखवतो तुम्हाला. गॅस आपण स्लो करून घेऊया. हे बघा, छान एकदम झालेलं आहे. एक प्लेट घेऊया आपण, त्यावर टिश्यू पेपर ठेवू आपण, जेणेकरून जे आपण तळलेले जे मशरूम पकोडे आहेत त्याचं जे एक्सेसिव्ह ऑइल आहे ते हे सोक करेल. 2 आपण टिश्यू पेपर टाकतोय त्यासाठी. तर हा आपला मस्तपैकी फ्राय झालेलाच आहे. सो बाकीचे सुद्धा आपण त्यामध्ये एक एक करून टाकू. ओ, तेल उडालेलं आहे. खतरनाक चटका लागला. ओके. भाई कुछ करने के लिए कुछ खोना भी पड़ता है. ओए चमारे, भाई का तेल उडते है अंगावर. बरं मी गॉगल घातलीये. मशरूम जे आहेत ते एक मशरूमचे 2 भाग करून टाकणं योग्य आहे की नाही तेवढं मला माहित नाही. जसं की मी पाहिलं होतं की त्यांनी अख्खेच मशरूम टाकले होते. तो मी सुद्धा तेच करतो, मी कट नाही करत आहे. एक तर भाई दांडगाच आहे हा बघा. चमारी, एकाच्या म्हणजे दोघांच्या जागी एक मशरूम आहे हा. बट हरकत नाही. भीती फक्त एवढीच वाटते, तेल मजबूत कडकडीत गरम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तेल उडतंय वरती अंगावर. 4 तळलेले आहेत. ऍक्च्युली मला चटका लागलाय मजबूत पहिल्याच वेळी. काय बॅटर जरा घट्ट झालंय ना, त्याच्यामुळे लफडा काय झालाय, ते थेंब पडलं आणि डायरेक्ट तेल उडालं माझ्या हातावर. सो आता आपण चमच्याने टाकून बघू. चमच्याने जे बॅटर आहे ते वरच राहतंय दांड्याजवळ. तो छत्रीला बॅटर आपल्या हातानेच लागतंय. सो आपण हातानेच टाकूया. मला ऍक्च्युली हे जे लागलंय ना इथे तेल उडालंय, डेंजरवाला झुमतंय आता. पहिल्याच व्हिडिओमध्ये निशाणी दिली आहे भाई. अंधार असल्यामुळे सेफ्टी पण जरुरी आहे, त्यासाठी मी गॉगल घातलाय. पण त्याचबरोबर अंधार गॉगलमुळे अंधार दिसतोय आणि त्यामुळे मला कळत नाही ते प्रॉपर तळलं जातंय की नाही ते. त्यासाठी मला अशी गॉगल वर करायला लागते. आता थोडं तेल थोडंसं थंड झालं असं वाटतंय. तर आपण गॅस पुन्हा फास्ट करूया. मला एवढं नक्की कन्फर्म आहे की जे काय करतोय टेस्टी होणार आहे भाई. तर आपण ही जी रेसिपी बनवतोय मशरूम पकोडे, एवढं काय लेंदी नाहीये.
पटकन होते रेसिपी. तर मगाशी भाई कडकडीत गरम झालं होतं तेल, कारण हाताला जेव्हा लागलं तेव्हा कळालं मला. त्याला बॅटर थोडंसं कमी लागलंय कारण मी चमच्याने टाकले ना. तर जे कोणी माझे व्हिडिओ बघून कोणी ट्राय केलं तर एक लक्षात घ्या, म्हणजे ज्या चुका असतात त्या सुधारता येतील, की चमच्याने नाही तर हाताने टाकण्यामध्ये तुम्हाला आवाज येतच असेल. म्हणजे त्या मशरूम मध्ये ऍक्च्युली पाणी असतं ना, ते पाणी पण सुटतंय ना, त्यामुळे ते तेलामध्ये पाणी आल्यानंतर ऑब्वियस आहे तेल पाणी मारायचा प्रयत्न नक्की करणार. तर हा आपला तिसऱ्या लॉटचे. ओ भाई पकोडा, अरे पडला पडला पडला, एक मिनिट भाई, पकोडा पडला आईचा भो. हे बघा, हे तिसऱ्या लॉटचे पकोडे प्रॉपर फ्राय झालेले आहेत, ते आपण काढून घेऊ. ठीक आहे, आता डिश तर रेडी झालेली आहे. गार्निशिंग करूया. प्लेट मस्त पुसून घेतलेली आपण. त्यानंतर यामध्ये दुसरे आपण टिश्यू पेपर घेतोय. त्यानंतर याबरोबर आपण टोमॅटो केचप घेऊया आणि शेजवान सुद्धा आहे. मी ऍक्च्युली झेप्टोवरून मशरूमची ऑर्डर टाकली होती. शॉपिंगला जेव्हा मी मगाशी गेलो होतो तेव्हा मी 2 दुकानामध्ये चेक केलं, तर रात्र झाल्यामुळे मला ते मशरूम भेटले नाहीत. सो मला झेप्टोवर ऑर्डर टाकावी लागली आणि झेप्टोवर ऑर्डर टाकल्यानंतर मला डिस्काउंट सुद्धा भेटलं. आणि हे काहीतरी भेटलंय मला, ऍडव्हर्टाईज आहे म्हणा, पीनट बटर. किती आहे हे? छोटासा पाऊच आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. फ्री भेटलंय, फ्रीच्या वस्तू नेहमीच चांगल्या असतात. थोडी गार्निशिंग करतो आणि मी सर्व करतो. तर आता बाबू आणि भाई, ऍक्च्युली बाबू खाणार नाही, भाई टेस्टिंग करून सांगेल कसं झालंय काय. छोटा वाला हा क्रिस्पी पीस उचलूया. हा बघ क्रिस्पी पीस. ओके, आणि हा असं सॉस मध्ये बुडवूया आणि ह्याचा बाईट घेऊया. मस्त झालेत. बाबूला पण हवंय. मी सुद्धा टेस्ट करतोय. ऍक्च्युली सेकंड टाइम आहे, कारण व्हिडिओ गणली आमची. तुला पण सेकंड टाइम पाहिजे. टेस्टी झालेत. आहे पीस आहेत ते मी खाऊन घेतोय. आणि तुम्हाला सुद्धा ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. फक्त एवढंच की मशरूम मध्ये बरंच पाणी असतं, त्यामुळे तुम्ही नितळून घ्या ते प्रॉपर. कारण मी नितळून घेत होतो, पण त्या गडबडीमध्ये 2 जे दांडे पडले त्या नादात. पण हरकत नाही, तुम्ही ती माझ्याकडून जी चूक झाली ती तुम्ही करू नका. तुम्ही आणखीन त्यापेक्षा बेटर करा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा घरी. आणि आपली व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींसह आणि परिवारामध्ये तुम्ही शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोवर गुड डे. वाह ताज. आवडला तर नक्की लाईक कर. पनीर म्हणतोय कट. अद्रक म्हणतो. पुदिना नाही रे.